सर्व लाडक्या बहिणींचा आज दिवाळीचा रविवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। कारण आज रविवार 19 ऑक्टोबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज रविवार आहे, परंतु हा रविवार दिवाळीचा रविवार असल्यामुळे आज सर्व बँकांना सुरळीतपणे या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेले आहे। त्यामुळे आज सकाळपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना प्रत्येक रविवारला बँकांना सुट्टी असते, परंतु या रविवारी भरपूर बँकांना सुट्ट्या न दिल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा आज 19 ऑक्टोबर रविवार या ठिकाणी 100% गोड सुद्धा होतच आहे। त्याचप्रमाणे उद्या सोमवार आहे, म्हणजे 20 ऑक्टोबर उद्या नरक चतुर्थी आहे, सोमवती अमावस्या आहे। त्यानिमित्त उद्या सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत। त्यासोबतच लाडक्या बहिणींना 22 तारखेला दिवाळीचा पाडवा आहे, त्या पार्श्वभूमीवर सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत। आणि 23 तारखेला भाऊबीज आहे, तर त्या भाऊबीजच्या निमित्तानं सुद्धा पैसे येणार आहेत। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा दिवाळीचा अगोदरचा एक दिवस गोड होत आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना 20 ऑक्टोबर दिवाळीचा सर्वात मोठा दिवस आहे। त्यानिमित्तानं उद्या 20 ऑक्टोबर रोजी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील। त्यासोबत लाडक्या बहिणींना 22 तारखेला या ठिकाणी दिवाळीचा पाडवा आहे, तर त्या पाडव्याच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। आणि लाडक्या बहिणींनो 23 तारखेला भाऊबीज आहे, तर या भाऊबीजच्या निमित्तानं सर्व लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून ओवाळणी सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो आज तुमच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। तुम्हाला या ठिकाणी 22 तारखेला म्हणजेच पाडव्यानिमित्त पाडव्याची ओवाळणी आणि 23 तारखेला भाऊबीजची ओवाळणी विस्तार सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना मागच्या 4 ते 5 दिवसांपूर्वी सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार झालेला आहे। आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची चिंता लागलेली होती, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्यक्षपणे 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आलेला आहे। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांच्या खात्यामध्ये आज रविवारी 19 ऑक्टोबर रोजी 2 महिन्यांचे पैसे वाटप होतील। त्याचप्रमाणे उद्या 20 ऑक्टोबर आहे, म्हणजेच उद्या दिवाळी आहे, उद्या नरक चतुर्थी आहे, त्यानिमित्त सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबत 22 तारखेला दिवाळीचा पाडवा आहे, तर या पाडव्याच्या निमित्तानं पैसे विस्तार होतील। आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला 23 ऑक्टोबर म्हणजेच भाऊबीजच्या दिवशी या ठिकाणी भाऊबीजची ओवाळणी 3000 रुपये सुद्धा मिळणार आहे। तशा प्रकारची माहिती आताच आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यभाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी लाडक्या बहिणींची दिवाळी गोड केलेली होती, त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी मागच्या दिवाळीपेक्षा दुप्पट गोड व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आज उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे। लाडक्या बहिणी आज सकाळपासून आनंदाने नाचायला सुद्धा लागलेले आहेत। जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींनो सप्टेंबर महिन्याचा हप्ता मागच्या 2 दिवसांपूर्वी सोडलेला आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा करायला सुरुवात केलेली आहे। तशा प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांनी दिलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी काय माहिती दिलेली आहे। आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना मागच्या 5 ते 6 दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला आहे। आता तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची चिंता लागलेली होती, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची
ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे, कारण राज्य सरकार म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजयदादा पवार यांच्या माध्यमातून सप्टेंबर हप्ता जमा केलेला आहे. आता ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे एकत्रितपणे 3000 रुपये या ठिकाणी जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमची या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे. प्रत्यक्षामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येतच आहे. तशा प्रकारची माहिती आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व लाडके बहिणींना दिवाळीच्या निमित्तानं 3000 रुपये वाटप करायला सुरुवात केलेली आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात? देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडके बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 3000 रुपयांचा निधी वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. बघा, लाडके बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडके बहिणींची प्रतीक्षा आज संपत असल्याचं पाहायला मिळत आहे, कारण प्रत्यक्षामध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी आज पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे लाडके बहिणींना 19 ऑक्टोबर, 20 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबर, तर या 23 ऑक्टोबर पर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने वितरित होतील, कारण लाडक्या बहिणींना 20 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्थी दीपावली आहे, त्यासोबत 22 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पाडवा आहे, 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे. तर या निमित्तानं या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना 20 ऑक्टोबरला, 22 ऑक्टोबरला, 23 ऑक्टोबरला आणि लाडक्या बहिणींना आज 19 ऑक्टोबरला सुद्धा पैसे वाटप होत आहे. तर आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना दिवाळीच्या निमित्तानं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि लाडक्या बहिणींना एकत्रितपणे किती पैसे सोडण्यात आलेले आहे बहिणींच्या खात्यामध्ये, आतापर्यंत किती पैसे जमा झालेले आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुम्ही केवायसी केलेल्या लाडक्या बहिणी आहात का किंवा केवायसी केलेल्या लाडक्या बहिणी नाहीत हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे, कारण लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार केवायसी असणं बंधनकारक नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींना जर तुम्ही केवायसी केलेली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, आणि जरी केली नसेल तरी पण आनंदाची बातमी आलेली आहे, कारण लाडक्या बहिणींना ज्या बहिणीने केवायसी केलेली आहे त्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत, आणि ज्यांनी केवायसी केलेले नसेल त्यांना सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये सरासरी 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 बहिणींचे अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत, आणि या सर्व लाडके बहिणींची केवायसी लगेच करणं शक्य होणार नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 महिन्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिना, नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना या 3 महिन्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींनी केवायसी करायची आहे, कारण लाडक्या बहिणींना 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी केवायसी असणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी केवायसी अट रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी आजपासून गोडवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बहिणींना पैसे जमा होत आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व प्रश्नांची उत्तरे भेटून जातील आणि या ठिकाणी तुमची दिवाळी घडवायला मदत सुद्धा होणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप झाला, त्यानंतर लगेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कशामुळे वाटप होत आहे हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या महिन्याचा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होणार होता, परंतु सरकारने निर्णय घेतलेला आहे की आपल्याला या ठिकाणी शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच कधी ना कधी वाटप करायचं आहे. तर त्या अनुषंगाने दिवाळीच्या अगोदर जो वाटप केला तर लाडक्या बहिणी आपल्यावरती या ठिकाणी खुश होतील. त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून दिवाळीच्या अगोदर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजेच चालू महिन्याचा हप्ता आणि पुढच्या महिन्याचा ॲडव्हान्स हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची दिवाळी आजपासून गोडवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु लाडक्या बहिणींना आज एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकत्रितपणे 4 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड सुद्धा होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी 20 ऑक्टोबर रोजी दिवाळी आहे, त्या पार्श्वभूमीवरती 20 ऑक्टोबर दिवाळी निमित्त सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होईल. त्यानंतर लाडक्या
लाडक्या बहिणींनो 22 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी पाडवा आहे, तर त्या पाडव्यानिमित्त दिवाळी गोड होईल। त्यानंतर लाडक्या बहिणींनो 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे, तर या भाऊबीजच्या निमित्तानं सुद्धा सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी 100% आणि 101% गोड सुद्धा होणार आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 2 दिवसांपूर्वीच निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, परंतु काही बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे हे पैसे जमा करणं शक्य झालेलं नव्हतं। परंतु लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी राज्य सरकारकडे निधी आलेला होता। हाच निधी थेट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो आज 19 ऑक्टोबर रविवार रोजी आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे जमायला सुरुवात झालेली आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वकपणे पाहायचा आहे, जेणेकरून तुमची सुद्धा प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होऊन जातील। बघा लाडक्या बहिणींनो आज आपल्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज या ठिकाणी 19 ऑक्टोबर रविवारसाठी ज्या ज्या प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर त्या प्रमुख जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। आजपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की या ठिकाणी 19 ऑक्टोबर रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या 20 ऑक्टोबर सोमवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, त्यासोबत 22 ऑक्टोबर बुधवार रोजी पाडव्याच्या निमित्तानं कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळतील आणि 23 ऑक्टोबर या ठिकाणी गुरुवार रोजी भाऊबीजच्या निमित्तानं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, लाडक्या बहिणींना टोटल मिळून किती पैसे मिळणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे संपूर्ण सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। लाडक्या बहिणींनो तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊन सुद्धा जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी बघून घेऊया, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील। जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं। बघा लाडक्या बहिणींनो आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडके बहिणींची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहे, कारण लाडके बहिणींनो या ठिकाणी दिवाळीनिमित्त हे पैसे वाटप होत असल्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडके बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आज 19 ऑक्टोबर रविवारसाठी ज्या ज्या प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर त्या रविवारच्या प्रमुख जिल्ह्यांची यादी वाचून दाखवता, उद्याची प्रमुख जिल्ह्यांची यादी, परवाची प्रमुख जिल्ह्यांची यादी, एकत्रितपणे 3 याद्या तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा जिल्हा कोणत्या यादीमध्ये आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही बहिणींना लवकर पैसे मिळतील, काही बहिणींना उशिरा पैसे मिळतील, परंतु पैसे हे 100% मिळणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण बघून घेऊयात की राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे किती पैसे वाटप होत आहेत, एकत्रितपणे कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आज सकाळपासून यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। लाडक्या बहिणींनो तुमची सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा वाटप होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु त्या अगोदर लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा नियमांमध्ये पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत आहात का? जर तुम्ही पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये बसत असाल तर लाडक्या बहिणींनो तुमची सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो
बहिणींनो, खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे प्रतीक्षा संपून जाईल। सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। म्हणजे लाडक्या बहिणींनो, आज 19 ऑक्टोबर रविवार कोणकोणत्या बहिणींचा गोड होत आहे, त्यासोबत लाडक्या बहिणींनो उद्या 20 ऑक्टोबर सोमवार कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होत आहे, अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। म्हणजे लाडक्या बहिणींनो, राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होत आहेत, पाडव्याच्या निमित्तानं पैसे वाटप होतील, भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी वाटप होईल, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सुद्धा सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। सर्वच लाडक्या बहिणींचे या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि प्रत्यक्षामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र सरकारने म्हणजेच राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख नियमांमध्ये प्रमुख पात्रतांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी प्रमुख नियमांमध्ये प्रमुख पात्रतांमध्ये बसत नसतील तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। अशा लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या दोन्ही हप्त्यांसाठी पात्र आहात का, तुम्ही सुद्धा पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत आहात का, हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। कारण लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार पात्र लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची बँकांची यादी पाहणार आहोत। म्हणजे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। लाडक्या बहिणींनो, तुमचे सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर आपण आजच्या जिल्ह्यांची यादी, उद्याच्या जिल्ह्यांची यादी आणि परवाच्या जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होत नाही। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, दिवाळीनिमित्त भरपूर लाडक्या बहिणींना बोनसचे पैसे वितरित करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर एकत्रितपणे गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे, 2 हप्त्यांचे पैसे आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप करायला सुरुवात केलेली आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करू नका, हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमची सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप करण्यासंदर्भात निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो, आज सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत पहिला टप्पा वाटप होत आहे, दुपारी 1 वाजल्यापासून रात्रीपर्यंत दुसरा टप्पा वाटप होईल। म्हणजे सर्व लाडक्या बहिणींचा आज 19 ऑक्टोबर रविवार या ठिकाणी 100% गोड होत आहे। उद्या सोमवार आहे, सोमवार गोड होईल। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, 22 ऑक्टोबर रोजी पाडवा आहे, त्यानिमित्तानं पाडवा गोड होईल। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, 23 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी भाऊबीज आहे, तर ही भाऊबीज सुद्धा गोडच होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाहीत, तशाच पद्धतीची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा दिलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो, मागच्या वर्षी दिवाळीच्या निमित्तानं 3,000 रुपयांची ओवाळणी सोडण्यात आलेली होती, त्याचप्रमाणे यावर्षी म्हणजेच 2025 सालामध्ये परत एकदा 3,000 रुपयांची ओवाळणी दिवाळीच्या निमित्तानं सोडण्यात आलेले आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून दिवाळीचे पैसे आलेले नसतील, ओवाळणीचे पैसे आलेले नसतील, तर अशा लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। कारण राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी लाडक्या बहिणींना दिवाळीची ओवाळणी वाटप करायला सुरुवात केलेली आहे। हे सरासरी राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीची ओवाळणी वाटप सुद्धा
होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, ओवाळणीचे पैसे, बोनसचे पैसे वाटप होत आहेत। तर या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। तर बघा लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि लाडक्या बहिणींना याच बैठकीमधून हे पैसे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी लाडक्या बहिणींना अधिकाऱ्यांना देण्यात आलेले होते। त्यांच्या माध्यमातून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। सर्व बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले होते, त्यामुळे बँकांनी सुद्धा पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार रविवार असो, सोमवार असो किंवा मंगळवार असो प्रत्येक दिवशी हप्ता वाटप होईल, कारण आता हे दिवाळीचे दिवस आहेत। त्या पार्श्वभूमीवरती दिवाळीनिमित्त हे पैसे वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण नियमावली बघून घेऊयात। म्हणजेच या ठिकाणी ऑक्टोबर हप्त्यासाठी, नोव्हेंबर हप्त्यासाठी कोणकोणते नियम लागू करण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या पात्रता लागू करण्यात आलेल्या आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यासोबत लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख पात्रतांमध्ये, प्रमुख नियमांमध्ये बसत असतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होतील। कारण लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। खटाखट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर आता आपण बघून घेऊयात की या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे, खऱ्या अर्थाने कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील। तुमचे सुद्धा ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर पात्रता आणि नियम सांगत आहे। त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी पात्रता आणि नियम काळजीपूर्वक ऐकायचे आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न कमी असेल, ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी गाडी नसेल, अशा सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे वाटप होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसतील तर अशा लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। अशा लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी खटाखट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। तर आता आपण बघून घेऊयात की या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने कोणकोणत्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आज रविवार 19 ऑक्टोबरसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, उद्या 20 ऑक्टोबर सोमवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, 22च्या दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींना पाडव्याच्या निमित्तानं कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक सुद्धा पाहायचा आहे। तर बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर बँकांची यादी वाचून दाखवतो। बघा लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज पुणे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, जालना, अहिल्यानगर जिल्हा तर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा
केलेली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी पैसे वाटप होतील. बघा लाडके बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील कोणत्याही लाडके बहिणीवरती अन्याय करणार नाही. सर्व लाडके बहिणींना समान पैसे वाटप होतील. एकत्रितपणे राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊन जाणार आहे आणि या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे. बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. परंतु लाडकी बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी सप्टेंबर हप्ता सोडलेला आहे. सप्टेंबर हप्त्याचे 90% बहिणींना पैसे आलेले आहेत. आता ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे दिवाळीच्या अगोदर वाटप होतील अशा पद्धतीच्या बातम्या फिरायला लागलेल्या आहेत.